महाराष्ट्रामध्ये उद्या चौथ्या टप्प्यामध्ये लोकसभेसाठी मतदान होत आहे। त्यातच शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान होत आहे व त्यासाठीच्या मतपेट्या म्हणजेच ईव्हीएम मशीन आज वाटप या ठिकाणी सुरू आहे। प्रशासनाने जे मतदान कक्ष अधिकारी आहेत, जे कर्मचारी मतदानावरती उद्या प्रत्यक्ष मतपत्रिका किंवा मतदान करून घेणार आहेत, त्या सर्व कर्मचाऱ्यांना आज या ठिकाणी ईव्हीएम मशीन व त्याचे जे काय आहे ते सर्व साहित्याचं वाटप केलेलं आहे। कशा पद्धतीने हे उद्या मतदानाचं नियोजन होणार आहे ते सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत निवडणूक निर्णय अधिकारी। काय सांगाल, उद्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होत आहे व त्याचे जे मतपेट्या आहेत किंवा ईव्हीएम मशीनचं वाटप आज सुरू आहे। आपण पाहत आहे की 36 शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत हा 196 आंबेगाव विधानसभा मतदारसंघ आणि ह्या विधानसभा मतदारसंघातील एकूण 340 मतदान केंद्रासाठी जवळपास 1700हून अधिक मतदान कर्मचारी जे आज मतदान साहित्याचं वितरण आपण त्यांना केलेलं आहे आणि हे सर्व कर्मचारी त्यांची जी काही वाहतुकीची व्यवस्था आपण केलेली त्या व्यवस्थेमध्ये हे सर्व मतदान यंत्र आणि मतदान साहित्य घेऊन मतदान केंद्राकडे रवाना होत आहे। अतिशय चांगलं नियोजन या ठिकाणी प्रशासनाने केलेलं आहे। मतदान कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर जे काही सोयी सुविधा द्यायच्या आहे त्याचे आपण नियोजन केलेले आहे। जे मतदार उद्या आपल्या मतदान केंद्रावर येत आहे आणि मतदान करत आहे त्यांच्यासाठी देखील आपण सुविधा करतो आहे। एक QR कोड आपण प्रत्येक मतदान केंद्रावर लावलेला आहे आणि माझं प्रत्येक मतदारांना आव्हान आहे की 100 मीटरच्या बाहेर त्या ठिकाणी तो लावलेला जो काही QR कोड आहे, आपलं मतदान झाल्यानंतर हा QR कोड आपण स्कॅन करा। आपण या महत्त्वाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आहे, राष्ट्रीय कर्तव्य आपण बजावलेले आहे, म्हणून एक प्रमाणपत्र त्यांना घरपोच देण्याची सुविधा यावेळेस निवडणूक आयोगाने केलेली आहे। म्हणून मतदारांनी त्या QR कोडचा वापर करावा आणि सर्वात महत्त्वाचं आपल्यासाठी आम्ही तयारी करतो आहे तर जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केंद्रावर यावं आणि आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा। खरं तर आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचं या ठिकाणी नियोजन करण्यात येत आहे। आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे जे क्षेत्र आहे त्यासाठी किती मतदान केंद्र आहेत आणि किती कर्मचारी या ठिकाणी मतदानासाठी सज्ज आहेत? ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 340 मतदान केंद्र आहे। साधारणपणे 32 विभाग आपण त्याचे केलेले, 32 क्षेत्रीय अधिकारी त्यांच्या भागामध्ये या संपूर्ण प्रक्रियेचं उद्या सहनियंत्रण करणार आहे आणि यासाठी जवळपास 1700 कर्मचारी आणि 400 पोलीस कर्मचारी अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी मतदान कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे। खरं तर जे मतदान कर्मचारी या ठिकाणी तुम्ही सांगितले 1700 मतदान कर्मचारी आणि 400 पोलीस कर्मचारी आहेत ड्युटीवरती, त्यांचं मतदान कसं होणार आहे? टपाली मतदान होणार आहे की ह्यावेळेस काही वेगळी त्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे? बरोबर आहे, हा एक नेहमीचा वादाचा विषय असतो की लोकांकडून नागरिकांकडून मतदान करून घेत असताना ज्या कर्मचाऱ्यांना आपण नियुक्त करतो त्यांच्या मतदानाचा एक फार मोठा प्रश्न असतो। परंतु यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगलं काम आमच्या या पथकाने केलेले आहे। जवळपास 1400वरून जास्त कर्मचारी EDC प्रमाणपत्राच्या द्वारे प्रत्यक्ष मतदान केंद्रावर मतदान यंत्रावर उद्या मतदान करत आहे आणि त्याच्यापेक्षा काही वेगळे कर्मचारी जे आहे जे इतर मतदारसंघामध्ये मतदार आहे तर त्यांच्या टपाली मतपत्रिका आपण मागून घेतलेल्या आहे आणि आपण पाहत असाल या ठिकाणी आपण टपाली मतदार सहायता कक्ष केलेला आहे। हे सर्व मतदान कर्मचारी ज्यांना टपाली मतपत्रिका मिळालेली ते त्यांचं मतदान आजच टपाली मतपत्रिकेने करून मतदान केंद्रावर रवाना होतील आणि यावेळेस प्रथमतःच आपण अगदी गाडीचे वाहन चालक असतील किंवा तुमचे मतदान याच्यामध्ये नोंदवलेले काही क्लीनर वगैरे असतील ह्या लोकांना देखील आपण EDCचं वाटप केलेलं आहे। खरं तर प्रशासन एवढं तयारी करत आहे, मात्र मतदानाचा टक्का यावर्षी कुठेतरी कमी आहे, मतदानाची टक्केवारी घसरती आहे। तुम्ही मतदारांना त्यासाठी काय आवाहन कराल? 196 आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना माझं कळकळीचं आव्हान आहे की प्रशासनाने अतिशय चांगली तयारी केलेली आहे। उद्या सकाळी 7 ते 6 या वेळेमध्ये आपण आपल्या मतदानाचा पवित्र हक्क नक्की बजावाल अशी मला खात्री आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान होत आहे व त्याची सर्व तयारी या ठिकाणी पूर्ण झाली आहे। त्याचबरोबर प्रशासनाने पूर्ण तयारी पूर्ण केली असून मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असं मत या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांनी व्यक्त केलं आहे। टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, मंचर।